माझ्यासोबत अरविंद सावंत आहेत, थेट त्यांच्याशी चर्चा करूया. सर, संपूर्ण जर सुनावणी बघितली ती एक प्रकारे तुमच्या बाजूनी सुनावणी होताना पाहायला मिळत आहे. काय तुमचं आजच्या प्रतिक्रिया आजच्या पिढी? मुळात असं आहे की जी गोष्टच घटनाबाह्य आहे, आजही त्यांनी असं म्हटलं माहिती आहे ना, कपिल सिब्बल इज अनकॉन्स्टिट्युशनल, हे अगोदर पण मान्य केलेलं आहे आणि हे सगळं घटनाबाह्य आहे, असंविधानिक काम केलेलं आहे. इलेक्शन कमिशनने कशालाही जुमानलं नाही आणि त्याच जे 2018चा उल्लेख करता त्याच 2018च्या आमच्या घटनेबद्दल त्यांनी शेवटी पुन्हा एकदा संदर्भ पण दिला. मग एका बाजूला सांगता आमच्याकडे नाही आणि दुसऱ्या बाजूला संदर्भ पण देता आमचा. याचा अर्थ आमची घटना होती, तुमच्याकडे तुम्ही लपवलीत, असाही त्याचा अर्थ होतो. आणि म्हणून इलेक्शन कमिशन पूर्णपणे घटनाबाह्य वागलेलं आहे असं आजच्या याच्या स्पष्टपणे झालेलं आहे. आणि उद्या हे जर आपण आता वेळेत केलं नाही तर खरं तर तेव्हाच व्हायला होतं, तर पुढे अनेक अशा दुर्घटना घडतील ज्या संविधानाचा अवमानित करणारे असतील. आमदार अपात्रतेच्या प्रकरणात प्रखरपणे सुनावणी दाखवते, त्या दिशेने सुनावणी जाताना दिसते आम्हाला. ती तेव्हाच व्हायला हवी होती. अरे बाबा, ती तेव्हाच व्हायला हवी होती, तर ते निश्चितपणे त्याच्यामध्ये ते डिस्क्वालिफाय झाले असते आणि एकदा डिस्क्वालिफाय झाले असते तर आपण निश्चितपणे पुढे गेलो. समोर जाऊया. तिथे ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः जर बघितलं आपण, त्या सगळ्या घडामोडी जर बघितल्या, या घडामोडीमध्ये आता कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद जो आहे तो अतिशय प्रखरपणे जाणवतोय की हा प्रखर युक्तिवाद आहे, कारण की त्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेले आहेत. इतका प्रभावी आहे की त्यांनी संविधानाच्या मुळावर हे लोक कसे आलेत हे दाखवलंय. आणि इलेक्शन कमिशनचं वागणं पूर्णपणे असंविधानिक कसं होतं प्रत्येक वेळेला ते त्यांनी दाखवलं. आणि त्याच्यात आणखीन एक चांगला मुद्दा त्यांनी मांडला, तो असा होता की जे आपण बोलतो साधारणपणे लक्ष लेजिस्लेटिव्ह पार्टी आणि पॉलिटिकल पार्टी, तेव्हा त्यांनी खासदारांचा जाऊन उल्लेख केला. बरं, आम्ही 18 खासदार होतो, एकूण 21 होतो. बरोबर. मग ते पण लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे ना, मग 21 खासदारांचा संसदीय पक्ष तो पण. मग ती पॉलिटिकल पार्टी लिगल ती पण लेजिस्लेटिव्ह पार्टी आहे. शिवसेना त्यातलं कोण गेलं होतं? एक त्यांचा मुलगा सोडला तर समजा. म्हणजेच काय, मग त्याचं काय केलं तुम्ही? त्याचा विचार केला काय? नाही केला. आणि म्हणून या संदर्भात कपिल सिब्बलांनी अक्षरशः मुळावर घाव घातलाय इलेक्शन कमिशनच्या गैरवर्तणुकीवर आणि संविधानाच्या सबलीकरणाचं करण्याचा त्यांचा मुद्दा आहे. संविधान अतिशय मजबूत करा, संविधानाची कुणीही असं खेळता कामा नाही, असा याचा अर्थ आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या कक्षेबाहेर जाऊन केंद्रीय निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय. स्पष्टपणे त्यांनी म्हटलं ना, इट वॉज नॉट इन हिज परव्ह्यू, स्टील ही हॅज डन दिस इश्यूज, असं ते. धन्यवाद. हे होते अरविंद सावंत, यांनी अतिशय महत्वाची प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय की आजचा युक्तिवाद हा अतिशय प्रखर होता आणि खास करून संविधानाला मजबूती करणारा होता, असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. नवी दिल्ली व्हिडिओ योगीसह प्रशांत लेमदास, न्यूज 18 मराठी.